महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व परिसरातील माणगाव येथे जमीन खाली करण्यावरून सुरू असलेला वाद आता चांगलाच तापला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी आरोप केला आहे की परप्रांतीय बिल्डरने पाठवलेल्या बाउन्सर्सनी जमीन खाली करण्यासाठी दबाव आणला। याला विरोध केल्यानंतर ग्रामीण विशेषतः महिलांशी मारहाण करण्यात आली। या घटनेत 3 महिला जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ एकत्र येत मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यानंतर या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली। जमीन मालक रवी ठाकूर यांनी सांगितले की त्यांनी आपली जमीन विकलेली नसून संबंधित मालमत्तेवर त्यांचा हक्क आहे। असे असतानाही बिल्डर आणि त्याचे बाउन्सर जबरदस्तीने जमीन खाली करण्यासाठी आले। ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर कथितरित्या महिलांशी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे। स्थानिक ग्रामस्थ नितीन ठाकूर यांनी आरोप केला आहे की सुमारे 90% जमीन ही एकाच कुटुंबाच्या मालकीची आहे। कुटुंबातील काही सदस्यांनी जमिनीचा काही भाग विकला आहे, मात्र कृष्णा कन्स्ट्रक्शनने चुकीचे 7/12 उतारा तयार करून संपूर्ण जमिनीवर कब्जा मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जमीन मालकी हक्कावरून वाद सुरू झालेला असताना बिल्डर बाउन्सरच्या माध्यमातून जबरदस्तीने जमीन खाली कशी काय करू शकतो असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। बाहेरून आलेल्या बाउन्सरच्या माध्यमातून स्थानिकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला। नितीन ठाकूर म्हणाले की उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले लोक आमच्या गावात येऊन ग्रामस्थांशी मारहाण करत आहेत। ही दादागिरी सहन केली जाणार नाही। आम्हाला आमच्या जमिनीबाबत आणि सुरक्षेबाबत न्याय हवा आहे। या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जमीन वादाची कायदेशीर चौकशी करण्यासोबतच मारहाणीच्या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे। मात्र ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही। पोलिसांच्या तपासानंतरच या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। वहाँ पे हमारी ज़मीन है, वहाँ पे 3 जैसे भी आज आए थे, हमको रोकने के लिए गए थे, पूछने के लिए क्या कर रहे वाले। तो वो रोकने के टाइम पे मुझे उनके जो काम करते हैं वहाँ पे वो आदमी आके मुझे बहुत बड़ा डंडा लेके पैर पे मारा उसने, और उसके लगभग 100 गुंडे या बाउंसर जो भी थे उन्होंने मुझे पकड़ के मारने की कोशिश की, मेरा गला भी दबाने की कोशिश की है, और उन्होंने मेरी माँ और बहन को भी थोड़ा सा मारपीट हुआ है। वो सब चीज़ें हुआ है वहाँ पे, और 10 रूम तोड़ दिए उन्होंने 3 जेसीबी लाके।